आर्विक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज जी महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देणार आहे म्हणजेच आनंदाची बातमी जी येणार आहे ती मी पुढे सांगेलच कोणती आनंदाची बातमी आहे। तर आज आपण 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत। त्यापैकी पहिला मुद्दा आहे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी आता 6वी साठी घेतली जाते, म्हणजे 6वीच्या प्रवेशासाठी घेतली जाते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी। तर त्या परीक्षेचे जी काही कट ऑफ आहे तो कट ऑफ काय असेल हा पहिला मुद्दा आहे आपला। त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो या वर्षीचा निकाल, जी महत्त्वाची आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगणार आहे की निकाल कधी लागणार आहे। आणि तिसरी गोष्ट आहे की मेरिट लिस्ट कधी प्रसिद्ध होणार आहे, म्हणजे निकाल लागल्यानंतर ते मेरिट लिस्ट प्रसिद्ध होतात। तर ह्या 3 गोष्टींचा आपण आज याबद्दल चर्चा करणार आहोत। तर सुरुवात करूया कट ऑफ बद्दल। आता कट ऑफ जो आहे 2025चा मी इथे हेडिंग दिले पहा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 कट ऑफ। आता हा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ काढण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं मी तुमचे घेणार आहे। तर कट ऑफमध्ये आपल्याला काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर पहिली गोष्ट आहे नवोदय विद्यालयांची संख्या किती आहे आपल्या महाराष्ट्रातला विचार करूया। साधारणपणे पूर्वी 34 होते, म्हणजे आता त्याच्यात ॲड होणार होते 2, तर 35 किंवा आपण म्हणूया 36 एवढे नवोदय विद्यालय आहेत। आणि ह्या नवोदय विद्यालयांची सरासरी जर आपण बघितलं तर 70-65 पर्यंत कॅपॅसिटी असते। आता दुसरा मुद्दा आपल्याला अजून विचारात घ्यायचा आहे काय की याच्यामध्ये ही जी परीक्षा आहे ही परीक्षामध्ये काही रिझर्वेशन्स असतात। या परीक्षेत काही कॅन्डिडेटसाठी रिझर्वेशन्स असतात, तर ते कोणते झाले ते समजून घ्या। तर रिझर्वेशनमध्ये जर बघितलं तर 75% हा ग्रामीण भागातील मुलांसाठी रिझर्वेशन आहे, म्हणजे रुरल एरियातले, आणि 25% हे शहरी नाही म्हणता यायचं, पण शहरी प्लस ग्रामीण, म्हणजे ते ओपनसाठी आपण म्हणूया शहरी आणि ग्रामीण या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे हा क्रायटेरिया फॉलो केला जातो। 75% ग्रामीण आणि 25% इतर शहरी प्लस ग्रामीण ते येऊ शकतात, ठीक आहे। तर हा एक महत्त्वाचा रिझर्वेशन आहे। त्यानंतर अजून काय मुलींसाठी विशेष असं यामध्ये रिझर्वेशन असतं प्रत्येक कॅटेगरीतल्या मुलींसाठी। तर 1/3 रिझर्वेशन त्यांच्यासाठी ठेवलं आहे। 1/3 रिझर्वेशन जे आहे ते मुलींसाठी स्पेशल आहे। 1/3 म्हणजे जागेच्या 1/3 एवढं रिझर्वेशन ह्या मुलींसाठी आहे। त्यानंतर अजून एक महत्त्वाचं आता काही कॅटेगरीजना रिझर्वेशन आहे, ते कोणतं आहे ते एकदा समजून घ्या। त्यामध्ये जनरलला तर रिझर्वेशन नाही, ते सर्व त्यासाठी पात्र आहेत जनरल कॅटेगरीसाठी। त्यानंतर दुसरी आहे ओबीसी। ओबीसी कॅटेगरीसाठी 27% आरक्षण असतं ह्या सीटमध्ये। त्यानंतर पुढचं जर बघितलं तर एसटीला साधारणपणे एसटी कॅटेगरीसाठी 7.5% एवढं रिझर्वेशन आहे। त्यानंतर एससी कॅटेगरी जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला 15% जवळजवळ एवढं रिझर्वेशन आहे। म्हणजे हे रिझर्वेशनच्या जागा ज्या आहेत त्या रिझर्वेशनच्या जागा त्याच कॅटेगरीमधून भरणार, हे लक्षात घ्या। आणि मग बाकीच्या ज्या आहेत त्या कशा आहेत, जनरलमधल्या आहेत, ठीक आहे। तर या जनरल आणि ह्या वेगवेगळ्या कॅटेगरीच्या ह्या जागा आहेत, ठीक आहे। आता जो कट ऑफ आहे त्या कट ऑफबद्दल आपण चर्चा करूया। कट ऑफ नक्की ह्या विषयाचा काय लागेल। सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी मी सांगू इच्छितो तुम्हाला की कट ऑफ जो आहे तो थोडासा कमी लागणार आहे, कारण या वर्षीची जी काठिण्य पातळी आहे पेपरची ती काठिण्य पातळी थोडी मध्यम ते थोडीशी अवघड प्रकारातलीच होती, म्हणून आपण म्हणूया की त्या ठिकाणी जो काही तुमचा कट ऑफ आहे तो कट ऑफ थोडासा डाऊन होईल। आता तो किती लागेल तोही आपण पाहूया। त्यांना आपण विचारात घेणार आहे प्रवर्ग, त्यानंतर जो तुमचा कोटा आहे म्हणजे शहरी आणि ग्रामीण, त्यानंतर मुले आणि मुली यांचं सेपरेट सांगणार आहे। तर पहिला जो आपण घेणार आहोत तो शहरी गटासाठीचा कट ऑफ पाहूया। तर शहरी गटासाठी काय आहे, जनरल कॅटेगरी पहा। आता जनरल कॅटेगरी म्हणजे सर्व खुला वर्ग, तर त्याच्यासाठीचा कट ऑफ हा साधारणपणे येऊ शकेल 93.75 इथपर्यंत येऊ शकतो। आता म्हणजे किती प्रश्न लागतात ते नंतर सांगेन मला मी लगेच, ओके। त्यानंतर मुलींचा किती येऊ शकतो, तर मुलींचा येऊ शकतो 92.50
इथपर्यंत. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीसाठी हा येऊ शकतो 93.75 म्हणजे सेमच राहू शकतो ओपन आणि यांचा ओबीसीचा सारखाच राहील साधारणपणे. तर मुलींसाठी किती येऊ शकतो ओबीसीचा 91.25. ठीक आहे. एससी कॅटेगरीसाठी किती येऊ शकेल मुलांचा 91.25 आणि मुलींसाठी एससी कॅटेगरीमध्ये 88.75. त्यानंतर एसटी कॅटेगरीसाठी थोडासा कमी येईल पहा अजून 87.50 आणि इकडे मुलींसाठी तो साधारणपणे 86.25. आता हे शहरी भागासाठी मी सांगितलं. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या की म्हणजे किती प्रश्न बरोबर यायला पाहिजे ते पण पाहू आपण, म्हणजे लगेच तुम्हाला अंदाज येईल. तुमची जी परीक्षा होती ती होती 80 गुणांची, बरोबर. मग 80 गुण म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1.25च्या आसपास साधारणपणे मार्क्स आहे. तर ते लक्षात घेता आता हे प्रश्न किती आहेत पहा. हे 93.75 जनरल म्हणजे किती 75 प्रश्न बरोबर असले पाहिजे. त्यानंतर 93.75 म्हणजे किती परत 75, इथे 73 आणि एस टीसाठी पहा एस टीसाठी 70 प्रश्न मुलांचे हे झाले. मुलींच्या बाबतीत काय इथे 74. त्याच्यानंतर ओबीसी मुलींसाठी साधारणपणे 73 प्रश्न, एससी मुलींसाठी कॅटेगरीच्या मुलींसाठी 71 साधारणपणे प्रश्न बरोबर आले पाहिजेत आणि तुमचे एस टी कॅटेगरीसाठी साधारणपणे 69. ओके. हा असेल शहरीचा कट ऑफ. साधारणपणे शहरीचा कट ऑफ थोडासा जास्तच लागत असतो कारण त्या ठिकाणी लिमिटेड जागा आहे, जास्त रिझर्वेशन ग्रामीण भागातील मुलांना आहे. मग हे शहरी भागासाठी आहे. मग आता ग्रामीण भागासाठी कशा प्रकारचं कट ऑफ असेल तोही पाहूया. भागासाठीचा कट ऑफ काय असेल तो पहा. तर ग्रामीण भागातील जनरल जो आहे जनरल प्रवर्ग त्याच्यासाठीचा असेल 92.50. त्यानंतर मुलींसाठी असेल जनरलचा 90% त्यानंतर ओबीसीचा साधारणपणे 91.25%. ओके. त्यानंतर यांचा मुलींचा ओबीसी मधला 88.75. त्यानंतर एस सी कॅटेगरीतला येऊ शकतो मुलांसाठी 90% आणि मुलींसाठी येऊ शकतो 88.75. म्हणजे ओबीसी गर्ल आणि एस सीच्या ज्या मुली आहेत त्यांचा जवळपास सारखाच येईल 88.75. त्यानंतर एस टी कॅटेगरीचा कट ऑफ फारच कमी येऊ शकतो. तर इथे येऊ शकतो 86.25 मुलांसाठी आणि मुलींसाठी फार कमी म्हणजे 83.75 पर्यंत येऊ शकतो. तर पहा आता तो का येतोय तर संख्या कमी आहे आणि रिझर्वेशन पण आहे त्याच्यामुळे हा फरक जाणवतो. आता किती प्रश्न बरोबर आले पाहिजे साधारणपणे 92.50 म्हणजे किती सगळ्यांचे आपल्याला पाहूया किती प्रश्न आहेत. तर मुलांसाठी पहा इथे 74 प्रश्न, ओबीसी मुले इथे 73 प्रश्न, एस सी मुले 72 प्रश्न बरोबर आले पाहिजे. त्यानंतर एस टी मुले साधारणपणे 69 प्रश्न बरोबर आले पाहिजे. मुलींसाठी पाहूया 90 म्हणजे इथं साधारणपणे 72 प्रश्न. त्यानंतर पुढचा आहे इथे 71 प्रश्न ओबीसीसाठी. त्यानंतर एस सीसाठी 71 प्रश्न मुलींसाठी बरोबर आले पाहिजे आणि एस टीसाठी 67 प्रश्न हे जे आहे ते बरोबर आले पाहिजे. ठीक आहे. आता मी तुम्हाला कट ऑफ पण सांगून टाकला की साधारणपणे कट ऑफ काय दरवर्षीप्रमाणे किंवा रेग्युलर जे नवोदयच्या एक्झाम होतात ह्या 7वीच्या एंट्रन्ससाठी किंवा प्रवेशासाठी तर त्याच्या तुलनेत या वर्षी थोडासा कमी लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ज्यांना थोडेफार पॉईंटने काही कमी असतील मार्क तर त्यांनी नक्कीच होप्स ठेवायला काही हरकत नाही. आता दुसऱ्या मुद्द्याकडे आपल्याला यायचं आहे आणि तो तुम्ही खरं तर त्याची वाट पाहताय की निकाल कोणत्या तारखेला लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा फार आता जास्त तुम्हाला वाट पाहायची गरज लागणार आहे. त्याच्यासाठी लक्षात ठेवा आज आपली 16 तारीख आहे. ओके. म्हणजे ही जी आठवडा आहे हा आठवडा ओके हा जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागणार आहे.
ह्याच आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे आणि रिझल्ट लागेलच पहा. तर किती तारखेपर्यंत लागेल? शक्यतो जी मला एक्सपेक्टेड आहे ती जी तारीख आहे ती इथे लिहून ठेवतो मी, 19 ते 22 मार्च. 19 ते 22 मार्च या दिवसामध्ये रिझल्ट लागणार आहे किंवा रिझल्ट येईलच. ओके, तर त्याच्यामुळे तुम्ही लवकरात तो चेकही करायचा आहे तुम्हाला, म्हणजे ते मार्क्स किती मिळत आहेत ते मार्क्स तुम्हाला कळतील. तुम्हाला फक्त तुमचे मार्क्स कळणार आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, रिझल्ट जेव्हा डिक्लेअर होईल मी तेव्हा तुम्हाला दाखवेल कशा प्रकारे रिझल्ट पाहायचा आहे. ॲक्च्युली त्याचा सीट नंबर तुमचा एंटर करावा लागतो, आईचं नाव एंटर करावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये रिझल्ट येतो. ठीक आहे, मग ती वेबसाईट कोणती काय त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी तुम्हाला बनवेन. ठीक आहे, आता तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत ते फक्त आपल्या कमेंट बॉक्समध्ये ह्या व्हिडिओच्या नंतर करा वाटलं असतं किंवा पुढच्या व्हिडिओला करा, म्हणजे त्यामुळं आपल्या सगळ्या जिल्ह्यांचा अंदाज येईल की कितीपर्यंत गेले टॉप मुलं काय ते लक्षात येईल आणि मग आपल्याला थोडासा आपला कट ऑफ आणि तो जुळतोय का ते लक्षात येईल. ठीक आहे, आता अजून एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची होती आपल्याला की मेरिट लिस्ट कधी लागेल. तर आता ही डेट जर तुम्हाला कळाली 19 ते 22, साधारणपणे त्याच्या 15 दिवसात ते 20 दिवसापर्यंत मेरिट लिस्ट येतात. म्हणजे साधारणपणे आपण असा अंदाज घेऊया की 12 मार्च नाही एप्रिल यापर्यंत तुमच्या मेरिट लिस्ट पब्लिश व्हायला सुरुवात होते. म्हणजे साधारणपणे 12 एप्रिल किंवा त्याच्या पुढचा घेतला तर 15 एप्रिल असं साधारणपणे ही डेट असते पहा. तर इथे तुम्हाला मेरिट लिस्ट यायला सुरुवात होईल आणि मेरिट लिस्ट प्रत्येक नवोदयच्या ह्या तिथल्या सेंटरवरती त्या पब्लिश केल्या जातात किंवा त्याची ऑनलाईन वेबसाईट असेल तर त्या आहेतच सगळ्यांच्या, तर त्याच्यावर पब्लिश होते. ती चेक करायची, कारण प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ हा थोडा वेगवेगळा लागेल आणि मी जो सांगितला आहे तो कट ऑफ काय हा सगळे ॲव्हरेज कट ऑफ आहे, म्हणजे साधारणपणे इथपर्यंत येईल. एखाद्या नवोदयचा कमी लागेल, एखाद्याचा थोडासा हाय लागेल. आता काही नवोदयच्या बाबतीत जर विचार केला सातारा, सांगली असे किंवा कोल्हापूर हे जे आहेत अहिल्यानगर आहे आमचं, त्याच्यानंतर साधारणपणे अजून बरेचसे काही 5-6 जिल्हे अजून त्यांचं थोडंसं जास्त जातं. ठीक आहे, तर तोही विचार करावा लागेल आपल्याला. पण ॲव्हरेज जे सांगितलं ते यापर्यंत की दरवर्षीपेक्षा कट ऑफ कमी लागणार आहे. ठीक, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढीच माहिती मला महत्त्वाची सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला याबद्दलही कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. त्याचप्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.